नमस्कार मित्रांनो. आजकाल शिक्षकांवर लिखाणाचं काम खूप वाढलं आहे. वार्षिक नियोजन करणे, घटक नियोजन करणे, क्षेत्रभेद, धड्यांचे सादरीकरण यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळच मिळत नाही. पण आता टेन्शन घ्यायची गरज नाही. हे एआय वेबसाईट तुमचं सगळं लिखाणाचं काम सोपं करत आहे. हे सगळं काम आता काही सेकंदातच तयार होणार आहे. आता तुम्ही फुल फोकस करू शकता विद्यार्थ्यांना चांगलं शिकवण्यावर. तर स्मार्ट शिक्षक बना, एआयचा वापर करा. आता आपण बघूयात की ही वेबसाईट कशी आहे. सो ही वेबसाईट आपण लॅपटॉपवर आणि मोबाईलवर दोन्हीकडे यूज करू शकतो. पण आता मी लॅपटॉपवर तुम्हाला लॉग इन कसं करायचं आहे, कशी चालवायची आहे ते दाखवणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की नोटपॅडवर आपलं ही सगळी माहिती लिहून घ्यायची आहे. पूर्ण नाव, तुमचं पदनाम, WhatsApp नंबर, शाळेचं नाव, संस्थेचं नाव, युडायस नंबर हे सगळं लिहून घेतल्यानंतर आपल्याला URL कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझरमध्ये इथे URL इथं पेस्ट करायचे, टाकायचे आहे आणि नंतर एंटर बटनवर क्लिक करायचं आहे. एंटर बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटचं पेज दिसेल. या वेबसाईटवर तुम्हाला ते लॉग इन बटन दिसेल. लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं साइन इनचं ऑप्शन दिसेल. साइन इनचं ऑप्शन दिसल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला कंटिन्यू विथ गुगल याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जीमेल आय डी दिसेल. जीमेल आय डीवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक भाषा निवडायची आहे. म्हणजे तुम्हाला जर मराठीमध्ये वापरायचं असेल तर मराठीवर क्लिक करा. इंग्लिशमध्ये वापरायचं असेल तर इंग्लिशमध्ये करा. हिंदीमध्ये व्हायचं तर हिंदीमध्ये यूज करा वापरायचं असेल तर. आपण मराठीमध्ये वापरून बघू आणि पुढे चला या बटनावर क्लिक करायचं आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला इथे एक वेबसाईटचं पेज दिसेल. त्याच्यावर नमस्कार मित्रांनो, नमस्कार शिक्षक महोदय, महोदया हे एक पेज दिसेल. त्याच्यावर तुम्हाला वैयक्तिक व शाळेची माहिती, श्रेणी व मंडळ, रिव्ह्यू हे भरायचं आहे. पण महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही लॉग इन करताना या 3 स्टेपमध्ये माहिती भरता. जर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलं तर डॅशबोर्डवर सगळं कंटेंट इंग्लिशमध्ये दिसेल आणि जर तुम्ही मराठीमध्ये लिहिलं तर डॅशबोर्डवर सगळं मराठीमध्ये दिसेल. म्हणून तुमच्या गरजेनुसार लँग्वेज निवडा, म्हणजे भाषा निवडा. इथे इन्फॉर्मेशन भरताना काळजीपूर्वक भरा, कारण या 3 स्टेपमध्ये दिलेली माहिती नंतर परत चेंज करता येणार नाही. जर तुम्हाला ही माहिती परत बदलायची असेल, तर तुम्हाला आम्हाला WhatsAppवर संपर्क करून मदत घेऊ शकता. तर आता आपण ही माहिती भरायला घेऊया. वैयक्तिक व शाळेची माहिती. पूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे. आता मी पूर्ण नाव आपण इथे टाकूया. जे मी लिहून घेतलेलं आहे डमी नाव आहे. ते नाव घेऊया आपण. नंतर आपल्या पदनाम निवडायचं. जर तुम्ही सहाय्यक शिक्षक असाल तर सहाय्यक शिक्षक निवडा. मुख्याध्यापक असाल तर मुख्याध्यापकावर क्लिक करा. शिक्षक असाल तर शिक्षकावर क्लिक करा. नंतर तुम्हाला तुमचा WhatsApp नंबर टाकायचा. WhatsApp नंबर पण मी एक रँडम घेतो. WhatsApp नंबर घेतल्यानंतर तुमच्या शाळेचं नाव तुम्हाला इंग्लिशमध्ये जसं लिहिलेलं आहे, पण तुम्ही मराठीमध्ये पण लिहू शकता. तर मराठीमध्ये मी शाळेचं नाव घेतो. कारण आपण ऑलरेडी मराठी चूज केलेलं आहे भाषा, तर मराठीमध्ये घेऊया. नंतर मंडळामध्ये SSC, HSC, CBSC, ICSE, अदर बोर्ड हे सगळे चालतात. त्याच्यामध्ये आपण SSC वर क्लिक करूया. नंतर संस्थेचं नाव आपल्याला इथं द्यायचं आहे. संस्थेचं नाव आपण इथून घेऊया आणि हे संस्थेचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. नंतर आपल्याला इथं दिलेलं आहे की संस्थेचा लोगो PDF मध्ये दिसतो. तर आपल्याला लोगो अपलोड करण्यासाठी इथं क्लिक करा असं लिहिलेलं आहे. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तो तुमचा PNG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये तुमची इमेज असली पाहिजे. तर आता मी समजा हा लोगो घेतला आणि हा मी ओपन केला. तर तुम्हाला दिसून येतोय तो लोगो अपलोड झाला आहे. आता युडाईस कोड लिहायचा आहे तुम्हाला. तर त्यासाठी तुम्हाला आता तुमच्या शाळेचा युडाईस कोड माहीत पाहिजे आणि तो तुम्ही इथं लिहायचा. आता मी इथे एक रँडमली घेतलाय. हा कोणत्याही शाळेचा युडाईस नंबर नाहीये. नंतर आपल्याला जिल्हा लिहायचा आहे. तर मी ऑलरेडी सगळं इथे लिहून ठेवलेलं आहे मराठीमध्ये, त्यामुळे मला ते इझी होत आहे पटपट फिल करण्यासाठी. नंतर आपण तालुका लिहूया आणि महाराष्ट्र हे इंग्लिशमध्येच राहते. राज्य आणि आपण आता पुढे याच्यावर क्लिक करूया. हे केल्यानंतर मला मराठी
भाषा तुम्ही निवडा, मराठी भाषा दिसते. शैक्षणिक वर्षामध्ये कुठल्या शैक्षणिक वर्षात तुम्हाला काम करायचं आहे? तर समजा आता 26 चालू आहे, म्हणजे 26-27 मधलं घेऊया. नंतर आपण रिव्ह्यूवर क्लिक करूया. तर रिव्ह्यूवर क्लिक केल्यानंतर हा जो तिसरा टॅब आहे, याच्यामध्ये तुम्ही जी आधी माहिती भरलेली आहे, तुमचं नाव, पदनाम, शाळेचं, संस्थेचं नाव, बोर्ड कुठला आहे, तुमचा युडायस नंबर, हे सगळी माहिती तुम्हाला इथे दिसत आहे. जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये काय चूक आहे, तर ते इथंच आधी बघायचं की कुठं चुकलंय का? जर तुम्हाला वाटलं इथं काही चुकलेलं आहे, युडायस नंबरमध्ये काहीतरी चुकीचा नंबर टाकलाय किंवा जिल्हा चुकी टाकलाय, तर तुम्हाला इथं ह्या कन्फर्म सबमिटच्या बटनावर क्लिक करायच्या आधी तुम्हाला हे सगळं एडिट करता येणार आहे. मागे जाऊन इथं मागे बटनावर जायचं, आता मागे बटनावर जायचं आणि तुम्ही इथं चेंजेस करू शकता. जर काही चेंजेस करायचे नसतील, तर मग काय तुम्ही डायरेक्ट कन्फर्म सबमिट या बटनावर क्लिक करून तुम्ही पुढच्या पेजवर जाऊ शकता. आपण क्लिक करूया. नंतर आपलं आता दिसायला लागलं, आपलं नाव दिसायला लागलं, डॅशबोर्ड दिसायला लागलाय. परत घटक नियोजन, क्षेत्र भेट, ॲन्युअल प्लॅन, परत पी-पी-टी बनते ते पी-पी-टी बद्दलची एक टॅब आहे. नंतर प्रश्नपत्रिका निर्मिती करण्यासाठी आहे. तर हे आता आपण करायचं आहे. जर तुम्हाला ॲन्युअल रिपोर्ट कसा तयार करायचा हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या शिक्षक मित्रांसोबत नक्कीच आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. यामुळे फायदा तुम्हाला तर होईलच, पण तुमच्या शिक्षक मित्रांनाही नक्कीच होईल. धन्यवाद.